नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे ज्ञानांकुर फाउंडेशन मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची असलेली बातमी ही काल परवापासून कंटिन्युअसली सोशल मीडियावर धडकत आहे की इराणवर अटॅक केला जातोय आणि इराणवर अटॅक करणारे हे अमेरिका आणि इस्रायल हे दोघंही सोबतीला येऊन बिचारा इराणवर का बरं अशा प्रकारच्या गोष्टी करताय याचं असलेलं उत्तर खूप जणांकडे सापडलेलं दिसून येत नाही. मग नेमकं काय असा प्रॉब्लेम आहे, म्हणजे तो पर्टिक्युलर मिडल ईस्ट कंट्रीजमध्ये फक्त इराणलाच का बरं टार्गेट केला जातोय ना. बाकी जर बघायला गेलं तर सौदी अरेबिया आहे, बहरेन आहे किंवा कतार आहे, इराक आहे, ह्या देशांवर का बरं अटॅक करत नाही. मग अशा वेळेस नेमकं काय प्रकरण आहे आणि त्याच्या मागची हिस्ट्री काय आहे, याच्यावर आपल्याला थोडा फोकसली आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला अंडरस्टँड करून घ्यावं लागेल की याच्या अंतर्गत ही जी काही हिस्ट्री दाखवल्या जातीये ती हिस्ट्री काय आहे विथ रिस्पेक्ट टू ऑफ इराण. मग संपूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरामध्ये ज्यावेळेस आपण इराणची गोष्ट करतो तर इराण हा शिया समुदायानी असलेला जो काही आपण म्हणतोय की तिथं डॉमिनन्स आहे. मग त्याच्या अगेन्स्ट मध्ये सुन्नी जे काही गट आहे जसं की सौदी अरेबिया वगैरे, कतार, हे जे काही आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येत आहे की याच्यामध्ये ह्या दोघांचं कन्फ्लिक्ट आहे का. मग अशा वेळेस अमेरिका पार तिकडं, त्याच्यानंतर मध्ये तुम्ही इस्रायलला पकडतात आणि त्याच्यानंतर तुम्ही इराणवर अटॅक करताय. मग ह्याच्या मागचं गणित काय आहे, हे गणित समजून घेण्यासाठी तिथलची हिस्ट्री तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आता ही जी काही हिस्ट्री आहे ती हिस्ट्री आपल्याला दोन पद्धतीने इथं बघता येऊ शकते. एक आहे ते म्हणजे काय, तर युएसए आणि इराण यांची असलेली एक स्पेसिफाईडली एक हिस्ट्री आहे. दुसरी गोष्ट, त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये इराण अंतर्गत जे काही न्यूक्लिअर वेपन्स आहे त्या न्यूक्लिअर वेपनची असलेली एक स्वतःची हिस्ट्री आहे. म्हणजे आपण जर अनालिसिस केलं तर इराणचं असलेलं अस्तित्व आणि इराणवर त्या प्रकारे जेव्हा कंटिन्युअसली हल्ले केल्या जात आहे, मग याच्या मागं अमेरिकेचं आणि इराणचं रिलेशन काही होतं का आणि अशा ह्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये पहिले काही घडलेलं होतं का. मग याच्यामध्ये थोडंसं आपण डीप मध्ये जाऊ. जसं की फॉर एक्झाम्पल 1979 पर्यंत 1979 पर्यंत इराण आणि अमेरिका यांचे जे काही संबंध होते हे अति उच्चतम स्वरूपातले होते. जेव्हा दुसरं महायुद्ध झालं तर दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेने स्वतःचं वर्चस्व मिडल ईस्ट कंट्रीज मध्ये प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. का केला, कारण की सगळ्यांना माहित होतं की ज्या पर्टिक्युलर कंट्रीजकडं तेलाचा असलेला हस्तक्षेप किंवा तेलाचं असलेलं वर्चस्व असेल तर तो देश संपूर्ण जगामध्ये स्वतःचं वर्चस्व नांदू शकतो. दुसरी गोष्ट होती ती म्हणजे काय, की आपल्याकडं डॉलरचा असलेला जो काही प्लोरिफिरेशन्स आहे त्या डॉलरचं कन्व्हर्जन हे ऑइल सोबत करण्यासाठी इथं युएसए पहिल्यापासून तयार होतात. मग युएसएनी ह्या सगळ्या गोष्टी डोक्यामध्ये घेतल्या आणि युएसएनी पर्टिक्युलर असलेल्या इराणवर इथं स्वतःचं असलेलं अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न केला. परंतु सुरुवातीच्या काळामध्ये अमेरिकेने सॉफ्ट पॉवरचा वापर करायला सुरुवात केला आणि ह्या सॉफ्ट पॉवरचा वापर करत इराणला पहिलं विश्वासात घेतलं. तिथं एक डायनेस्टी होती, त्या डायनेस्टीचं नाव होतं पेहलवी डायनेस्टी. पेहलवी डायनेस्टी. पेहलवी डायनेस्टी म्हणजे काय, एक राजघराणं, पेहलवी नावाचं असलेलं राजघराणं होतं आणि हे राजघराणं अमेरिकेसोबत एवढ्या चांगल्या पद्धतीचे संबंध प्रस्थापित केले होते की त्या पहिलव्या डायनेस्टीनी संपूर्ण इराणचं असलेलं वर्चस्व किंवा संपूर्ण इराणचं असलेला चेहरा मोहरा बदललेला होता. म्हणजे जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आज जसं वेस्टर्न कंट्रीजमध्ये युएसए मधले लोक राहतात, जसं कल्चर फॉलो केला जातोय त्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या जात होत्या बिफोर 1979 इथं इराणमध्ये. म्हणजे ही पहिलवी जी डायनेस्टी होती ती पहिलवी डायनेस्टीनी ऍक्सेप्ट केलं होतं द डॉमिनन्स ऑफ द युएसए. युएसएच्या मोठमोठ्या कंपन्या तिथं त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये तेल उत्खनन करण्यासाठी येत होत्या. मोठमोठ्या स्वरूपातल्या असलेल्या तेल कंपन्यांनी इथं टायअप केलं होतं इराण सोबत. इराणला सांगितलं होतं की तुमच्या बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये आम्ही मदत करू. तुमच्याकडे जी काही डेव्हलपमेंट आहे, सोशल डेव्हलपमेंट, इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट, पॉलिटिकल डेव्हलपमेंट, ह्या सगळ्या गोष्टी युएसए भरभरून तुम्हाला पैसा देणार आहे. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येत आहे तर इराणमध्ये युएसचा हस्तक्षेप हा दिवसेंदिवस वाढत चालला होता. आणि एवढा वाढत चालला होता
की तिथलचं असलेलं जे काही कल्चर आहे, हे कल्चर टोटली कशासारखं झालं होतं? USA सारखं झालं होतं. याबद्दल माझ्याकडे काही फोटोज आहेत. ते फोटोज तुम्ही इंटरनेटवर जरी बघितले, तरीही तुम्हाला इथं बऱ्यापैकी लक्षात येऊ शकतं. जर तुम्ही इथं बघायला गेलं, तर इराण हा 1979 च्या पहिले असा राहायचा किंवा तिथलच्या असलेल्या ज्या काही महिला आहे, महिलांचं असलेलं अस्तित्व हे अशा पद्धतीचं होतं. एवढी मॉडर्निटी तिथं होती. ह्या पहिलवी डायनेस्टीनी कल्चरल हेजिमनी जे आपण सांस्कृतिक असलेलं वर्चस्ववादाची भूमिका होती, ती अप्रत्यक्षरित्या स्वीकारलेली होती. परिणामस्वरूप तिथलच्या लोकांना त्या गोष्टी अप्रूप वाटायला लागले आणि तिथलच्या असलेल्या गोष्टीच्या माध्यमातून तिथलच्या लोकांना फ्रीडम भेटलेलं आहे, असं तिथं प्रेडिक्ट करायला सुरुवात केली. परिणामी तिथलचे असलेले जे मूल तत्ववादी किंवा मूलतः इस्लामिक विचारसरणीचे जे काही लोक होते, तर त्या लोकांनी इथं प्रोटेस्ट करायला सुरुवात केली. आणि ही प्रोटेस्ट करत असताना सगळ्यात महत्वाचं असलेलं खोमिनी जे होते, तर आयतुल्ला खोमिनी यांनी काय केलं होतं, तर त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये स्वतःचा प्रेझेन्स आणलं. आणि आता हे खामिनी जे होते, ह्या खोमिनी नाही खामिनी, आयतुल्ला खामिनी जे होते, ते आयतुल्ला खामिनींनी ह्या सगळ्या गोष्टीवर एकंदरीत टीका करायला सुरुवात केली. त्यांचं म्हणणं होतं, की हे बाहेरचे लोकं आपल्या देशामध्ये येत आहे आणि आपला जो काही इस्लामिक धर्म आहे, हा इस्लामिक धर्म हा कशामुळं त्या प्रकारचा असलेला आपण सोडून देतोय आणि नाही त्या गोष्टी आपण स्वीकारायला सुरुवात केलेली आहे. मग ही कल्चरल हेजिमनी जी आहे, ही कल्चरल हेजिमनी आयतुल्ला यांना बिलकुल मान्य नव्हतं. परिणामी त्यांनी रिव्होल्यूशन घडवून आणलं आणि ते रिव्होल्यूशन कधीचं होतं, तर 1979चं. कधीचं होतं? 1979चं. 1979चं असलेलं जे काही रिव्होल्यूशन होतं, त्याला इराणी इराणी रिव्होल्यूशन किंवा इस्लामिक रिव्होल्यूशन म्हटलं गेलेलं आहे. मग आयतुल्ला खामिनी हे जे होते, हे प्रॉपरली ज्याला आपण म्हणतो ना, की लीडर होते आणि त्यांनी लीड केलं आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय, की आता ह्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये अमेरिकेचं वर्चस्व इथं मान्य करायचं नाही. परिणामस्वरूप अमेरिकेचं असलेलं वर्चस्व मान्य न करण्यासाठी यांनी संघटन बनवले आणि संघटन बनवल्यानंतर तिथलचे असलेले जे काही प्रस्थापित असलेला गव्हर्नमेंट होता, ह्या गव्हर्नमेंटला इथं पाडून टाकलं. आणि आयतुल्ला हे जे काही बनले, परत नेक्स्ट लीडर बनले आणि त्यांनी पर्टिक्युलर असलेल्या ह्या गोष्टीला चेंजेस केलं आणि परत इस्लामिक धर्म हा मूल धर्म आहे इराणचा आणि त्या तिथं प्रकारच्या असलेल्या गोष्टी इस्टॅब्लिश करायला सुरुवात केली. जवळपास 45 वर्ष तिथलच्या लोकांनी आयतुल्ला यांचं असलेलं मत मानलं. तिथलच्या लोकांनी त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये शिया मुस्लिमच्या लोकांनी त्यांना देव मानलं आणि त्यांना लीडर म्हणून कन्सिडर केलं तब्बल 45 वर्ष. परिणामी तिथलच्या देशाची असलेली जी काही प्रगती आहे, ती प्रगती अधोगतावर गेली. तिथलचं एज्युकेशन सिस्टीम पूर्ण कोलॅप्स झालं. तिथलचं कल्चर परत एका प्रकारचं असलेलं महिलांना बंदिस्त करणारं आणि स्वतःचं असलेलं अस्तित्व विसरून देणारं कल्चर तयार व्हायला लागलं. परंतु आता नवीन त्या प्रकारचे असलेले जेनझी असेल, नवीन असलेले एज्युकेशन सिस्टीम असेल, नवनवीन गोष्टी किंवा ग्लोबलायझेशनच्या गोष्टी आता तिथलच्या लोकांना कळायला लागला आणि आयतुल्ला हा यांचं असलेलं सरकार हे आता मी मान्य करत नाही, याच्यासाठी तिथलचे लोक प्रयत्नशील राहिले. ह्या गोष्टीचा फायदा घेतला तो कोणी? तर इस्रायलनी. आणि इस्रायलनी ह्या गोष्टीचा फायदा घेऊन डीप स्टेटच्या माध्यमातून, आता ही कॉन्सेप्ट काय आहे हे मी तुम्हाला नंतर कधीतरी समजून सांगेल, परंतु डीप स्टेटच्या माध्यमातून इस्रायल असेल, USA असेल, त्यांनी तिथलच्या असलेल्या लोकांची असलेली जी काही माथी आहे, ती माथी भडकायला सुरुवात केली. तिथलच्या लोकांना रिव्होल्यूशन करायला सुरुवात लावली आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, की तुम्ही गव्हर्नमेंटच्या अगेन्स्टमध्ये जा. आणि अशा स्वरूपाच्या बाबतीमध्ये अमेरिकेने हा चान्स ओळखला आणि आतापर्यंत जो काही दुराभाव त्यांनी आपल्याला दिलेला आहे, ह्या गोष्टीचा असलेला अटॅकच्या स्वरूपाच्या माध्यमातून आयतुल्ला यांना जमीनदोस्त करून टाकलं आणि तिथलचं सरकार पाडून टाकलं आणि स्पष्टपणे युएसचे असलेले जे काही डोनाल्ड ट्रम्प आहे, त्यांनी स्पष्टपणे आता इथं ओपनली सांगितलंय, की नाऊ इराण पर्सन्स आर टोटली फ्री फ्रॉम द ऑल बॅरियर्स. सगळ्यामधून मुक्त झालेले आहे, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आपल्याला दिसून येते. मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये हे कल्चरल, हा जो काही कल्चरल अस्पेक्ट आहे, हा कल्चरल अस्पेक्ट काय होता? डॉमिनंट होता. अजून एक कोणता त्या प्रकारचा असलेला दुसरा आहे न्यूक्लिअर वेपन्सचा. अमेरिकेने
संपूर्ण जगाला एनपीटीच्या माध्यमातून, नॉन प्रोलिफरेशन ट्रीटीच्या माध्यमातून इथं संपूर्ण जगाला आपल्या आधिपत्याखाली कसं आणायचं आहे हे तिथं पहिल्यापासून फोकस केला होता. अमेरिकेने सांगायला सुरुवात केली होती जेव्हा त्यांनी सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये हिरोशिमा नागासाकीवर बॉम्ब टाकला, तर त्यांनी सांगितलं होतं की आता अणुबॉम्ब कोणीच बनवणार नाही. अणुबॉम्ब बनवण्याची जर कोणी त्या प्रकारचे असलेली प्रयत्न जरी करत असेल तर त्याच्यावर विविध प्रकारचे सँक्शन लावल्या जाणार आहे. परिणामी इथं जेव्हा न्यूक्लिअर वेपनचं असलेलं काहीतरी ऍक्टिव्हिटी चालू आहे अशा प्रकारची भनक युएसए ला लागली, तर त्यावेळेस युएसएनी इथं इराणला सांगितलं की तुम्ही एनपीटी साईन करा. एनपीटी साईन करून तुम्ही इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी नावाच्या असलेल्या संघटनेसोबत तुम्ही काय व्हा, जॉईन होऊन जा. परंतु इराण म्हणला होता की या संदर्भामध्ये तुम्ही आमच्यावर सँक्शन कसं काय लावू शकतात ना. तर त्यावेळेस अमेरिकेने तिथं सांगितलं होतं की तुमच्याकडं युरेनियमचे साठे भरपूर आहे, साठे भरपूर आहे आणि ह्या साठ्यांची आम्हाला आता भीती वाटतेय की तुम्ही त्या युरेनियमच्या साठ्यांचा वापर करून, त्या युरेनियम इनरिचमेंट प्रोग्राम यूज करून तुम्ही काय बनवू शकतात, तर न्यूक्लिअर वेपन्स बनवू शकतात. ही आम्हाला भीती आहे आणि त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये आमच्याकडे काही त्या प्रकारचे असलेले जे आपण म्हणतो ना परफेक्ट प्रूफ आमच्याकडे आलेले आहे की ज्याच्यामध्ये नियर टू बी तुम्ही 60% काय केलेलं आहे, तर युरेनियम इनरिचमेंट केलेलं आहे. मग युरेनियम इनरिचमेंट ह्या शब्दाचा अर्थ काय होतो की त्यांच्याकडं युरेनियम इनरिचमेंट करण्यासाठी सगळ्यात महत्वाचा जो आयसोटोप्स असतो तो 238 आहे, परंतु याला आपल्याला कन्वर्ट करावं लागतं 235 मध्ये. याला युरेनियम इनरिचमेंट प्रोग्राम म्हणतात. मग अशा वेळेस यांनी 238 असलेलं रूपांतर 235 मध्ये केलेलं आहे आणि असं कितीपर्यंत केलेलं आहे हे बेंजामिन नेतन्याहूनी पब्लिकली मागच्या महिन्यामध्ये दाखवून दिलं होतं की नियर टू बी 60% त्यांनी न्यूक्लिअर इनरिचमेंट केलेलं आहे. आणि हे इनरिचमेंट आता हळूहळू जेव्हा 90% पर्यंत जाईल तेव्हा ती कंट्री न्यूक्लिअर कंट्री म्हणून कन्सिडर केल्या जाणार आहे, असा संबंधित तिथं याच्यावर आरोप करण्यात आलेले. आता 60% केले, आता तुम्ही 90% पर्यंत जाणार आहे. परिणाम स्वरूप ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम असा झाला की संपूर्ण जगाला एकंदरीत इराण हा किती धोकादायक देश आहे हे इथं अमेरिका आणि इस्रायलने काय केले आहे, कंटिन्युअसली दाखवलेलं आपल्याला दिसून येत आहे. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये इराणवर 10 वर्ष तेव्हा त्यांनी सँक्शन लावलेली होती आणि 10 वर्षांनंतर इराणमध्ये ज्या काही गोष्टी होत आहेत ते कमी केलेलं आपल्याला तिथं दिसून येतंय. पण तरी पण इराणवर हा विश्वास पहिल्यापासून नव्हता. अमेरिकेने ह्या गोष्टीचा राग मनामध्ये धरला होता की पहिले आमचं सत्ता मान्य करायचे, आता तुम्ही सत्ता मान्य करत नाहीये, आमचं कल्चर मान्य करत नाहीये, आम्ही जे काही तुम्हाला एनपीटी साईन करायला सांगतोय तेही मान्य करत नाहीये, तुम्हाला इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जीच्या सारख्या असलेल्या मोठमोठ्या संस्थांचा भाग बनायला लावतोय, तरीही तुम्ही करत नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे न्यूक्लिअर प्रोलिफरेशन तुम्ही करायला थांबत नाहीये. ह्या सगळ्या परिस्थितीचं जेव्हा आपण अवलोकन करतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येते की या संदर्भामध्ये ही सगळी जी हिस्ट्री आहे की ज्याच्यामुळं कंटिन्युअसली इराणवर काय केला जातोय, अटॅक केला जातोय आणि इराण त्या सगळ्या गोष्टींमध्ये काय होतंय तर बळी पडताना आपल्याला दिसून येतं. आता इराणनी पण याला रिटॅलिएट केलेलं आहे. इराणनी कुठं कुठं रिटॅलिएट केली आहे, तर इराणनी सौदी अरेबियावर रिटॅलिएट केलेलं आहे, ओमेनवर केलेलं आहे, कतारमध्ये केलं आहे, इराकमध्ये केलेलं आहे. मग आता प्रश्न पडतो, सर हे तर ठीक आहे, पण सौदी अरेबिया असेल, दुबई असेल किंवा ह्या ठिकाणी इराणनी अशा प्रकारचे अटॅक का बरं केले, तर त्याच्या मागचं कारण तुम्हाला सांगतोय की मिडल ईस्ट कंट्रीमध्ये ह्या सगळ्या कंट्री अंतर्गत जिथं सुन्नी गटांचं असलेलं डॉमिनन्स आहे त्या ठिकाणी पर्टिक्युलर युएसएने स्वतःचे जे बेस आहे, मिलिटरी बेस म्हणा किंवा नेव्हल बेस म्हणा, हे नेव्हल बेस मिलिटरी बेस तिथे इस्टॅब्लिश केलेले आणि हे इस्टॅब्लिश केलं असल्या कारणामुळं इथं इराणनी त्यांना काय केलं आहे, टार्गेट बनवलेलं आहे. परंतु शोकांतिका ही आहे की इराणला बाहेरून पण कोणी सपोर्ट करत नाहीये, इराणला पण स्वतःचं असलेलं कॅपिटल तेवढं नाहीये, इराणकडे जेवढ्या काही गोष्टी पाहिजे तेवढ्या त्याच्याकडे नाहीये. परिणामी ह्या सगळ्या गोष्टींचा असलेला निगेटिव्ह इम्पॅक्ट स्वतः इराणवर पडताना आपल्याला दिसून येतं. आता फक्त वाट बघणं आहे की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये इराणला जर अजून कोणाकडनं सपोर्ट आला तर तो सपोर्ट त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये स्ट्रॉंग सपोर्ट असला पाहिजे आणि तो सपोर्ट माइट बी रशिया नाही तर चायनाकडून जर आला तर तिसरं महायुद्ध हे 100% कन्फर्म आहे. परंतु धास्ती ही आहे की त्यांना हे सपोर्ट करू शकत नाही, कारण की न्यूक्लिअर वेपनिस्ट कंट्री आता हळूहळू पुढे येताना आपल्याला दिसून येत आहे.
मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये पुढं काय होतंय ते आपण लवकरच बघूया. पण तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी काय आहे इम्पॉर्टंट मानल्या गेलेल्या आहेत. थँक यू सो मच. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी लाईक करत चला. थँक यू.